नमस्कार, राधिकास किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर आजच्या रेसिपीमध्ये मी मस्त चमचमीत स्ट्रीट स्टाईल मसाला पाव बनवणार आहे. खूप सोपा आहे. तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करते. तर एका पॅनमध्ये 4 चमचे तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची, त्यानंतर थोडेसे जिरे टाकायचे. जिरे मोहरी दोन्हीही चांगलं तडतडलं की थोडीशी हिंग टाकायची. हे सगळं थोडंसं फ्राय झालं की नंतर आलं आणि लसणाची पेस्ट टाकायची. आलं लसणाची पेस्ट मी थोडीशी जास्त घेतली आहे, 1 टेबलस्पून. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून यामध्ये टाकायच्या. आता हे सगळं छान फ्राय करून घ्यायचं आहे. हे फ्राय झालं की नंतर यामध्ये 2 कांदे मीडियम साईजचे बारीक कट करून टाकायचे. त्यानंतर 1 लहान सिमला मिरची बारीक कट करून टाकायची आणि 1 गाजर असा किसून यामध्ये टाकलेला आहे. तर अगोदर हे आपण छान फ्राय करून घेऊया. यामध्ये आपल्याला टोमॅटोसुद्धा टाकायचा आहे, पण तो नंतर टाकायचा आहे. तर हा कांदा सिमला मिरची अगोदर फ्राय करून घेऊ. त्या अगोदर यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे आपण हे कांदा वगैरे टाकलेला आहे ते लवकर फ्राय होईल. तर हा कांदा आणि सिमला मिरची मी गॅसच्या मीडियम फ्लेमवरती साधारण 5 ते 6 मिनिटांमध्ये फ्राय करून घेतली. आता यामध्ये 1 मोठा टोमॅटो मी किसणीने किसून घेतला होता. तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा काढू शकता. आता हे सगळं आपल्याला 3 ते 4 मिनिटं आणखी फ्राय करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपलं सर्व साहित्य व्यवस्थित फ्राय झालेलं आहे. आता यामध्ये आपण मसाले टाकूया. तर 1 टीस्पून लाल तिखट टाकायचं, थोडीशी हळद आणि 2 टीस्पून पावभाजी मसाला टाकायचा. आता हे सगळे मसाले आणखी 1 मिनिट आपण यामध्ये फ्राय करून घेऊया. तर असा मसाला पाव तुमच्यातले बरेच जण बाहेर गाडीवर सुद्धा खात असाल आणि तो चवीला सुद्धा खूप छान लागतो, पण तो घरी कसा बनवायचा हा बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. तर तुम्ही या रेसिपीने सुद्धा घरच्या घरी सोप्या पद्धतीने मसाला पाव बनवून खाऊ शकता. मसाले फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गरजेप्रमाणे पाणी टाकायचं आहे. तर अगोदर थोडंसं पाणी टाकलं होतं, आणखी यामध्ये भरपूर पाणी लागणार आहे, साधारण अर्धा ग्लास. आणि हे बघा, मी माझ्या गरजेप्रमाणे म्हणजे अंदाजाप्रमाणे यामध्ये एवढं पाणी टाकलेलं आहे. आता हे उकळी आल्यानंतर आणखी थोडंसं घट्ट होणार आहे, त्यामुळे आपल्याला अंदाजेप्रमाणे पाणी टाकायचं आहे. तर हे बघा, पाणी टाकल्यानंतर ही भाजी छान फ्राय झालेली आहे आणि अशीच कन्सिस्टन्सी पाहिजे भाजीची. आणि शेवटी या भाजीमध्ये कोथिंबीर बारीक कट करून टाकायची आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की टाका. भाजी तयार आहे. आता गॅस बंद करते. तर इकडे तवा चांगला गरम झालेला आहे, त्यामध्ये भरपूर बटर टाकायचं आणि आपण भाजी बनवली होती ती 1 चमचा म्हणजे अंदाजाप्रमाणे यामध्ये टाकायची आहे. आणि बटरमध्ये ही भाजी चांगली मिक्स करून घ्यायची. यातली अर्धी भाजी मी बाजूला करून घेते. अगोदर 1 पाव आपण गरम करून घेऊया. तर पाव मधोमध कट करून या तव्यावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे. पावच्या वरच्या बाजूने सुद्धा मी बटर लावून घेते, म्हणजे जेवढ्या जास्त बटरमध्ये आपण हा पाव भाजून घेऊ तेवढी याची टेस्ट छान लागते. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण हा भाजून घेऊया. खालच्या बाजूने सुद्धा आपल्याला भाजी लावायची आहे. तर या भाजीवरती हा पाव ठेवून पुन्हा एकदा भाजून घेऊया. आणि नंतर या पावच्या मध्ये आपल्याला चीज टाकायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी काही हरकत नाही. तर असं भरपूर चीज मधोमध भरलं आहे आणि त्यावरती दुसरा पाव ठेवायचा. मी भाजी थोडीशी चटपटीत तिखट बनवलेली आहे, त्यामुळे या पावला थोडासा कमी मसाला लावला आहे. तर हा पहिला पाव छान भाजलेला आहे. तुम्हाला जर आणखी भाजी आवडत असेल तर तुम्ही जास्त भाजीमध्ये सुद्धा पाव गरम करू शकता. तर दुसरा पावसुद्धा मी या ठिकाणी गरम करून घेते.
तर आधी बनवला त्याच पद्धतीने आपण दुसरा पावसुद्धा तयार करूया. आणि मसाला पाव खाण्यासाठी तयार झालेला आहे. शेवटी यावरती थोडंसं चीज टाकते. आणि एक मसाला पाव मी तुम्हाला मधनं कट करून दाखवते. पावच्या मधोमध चीज बघा किती छान दिसतंय. आणि तुम्ही सुद्धा अशा सोप्या पद्धतीने घरच्या घरी हा मसाला पाव नक्की बनवून बघा. मला खात्री आहे तुम्हाला हा मसाला पाव खूप आवडेल. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा.